संजय निरुपम सारख्या भैया लोकांना मराठी पोलीस का सपोर्ट करतायत हे न उमजण्यासारखं आहे। आम्ही असं कालपर्यंत मानत होतो। सन्माननीय एकनाथ शिंदे सरकारमध्ये आहेत, त्यांनी सांगितलं की स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचं आमचं सरकार आहे। स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचं सरकार आहे। आणि मग जर ह्या लोकांच्या विचारांचं सरकार असेल तर मराठी मुलांना जेलमध्ये टाकून भैया निरुपमला पाठिंबा देणार आहे कुठलं सरकार आहे? जो माणूस मराठी भाषेला विरोध करतो त्या माणसाला तुम्ही त्याच्यावर काही कारवाई करत नाही, उलट त्याला प्रोटेक्शन देऊन त्याला परत पाठवता आणि आमच्या मराठी मुलांना जेलमध्ये टाकता। हे कुठलं सरकार आहे? हे नक्की बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार आहे? हे नक्की आनंद दिघे साहेबांच्या विचाराचं सरकार आहे का? हा आमचा प्रश्न आहे। आणि संजय निरुपमला पण मी सांगणार आहे आणि माझी पोलीस खात्याला पण सांगणार आहे की अशा पद्धतीने तुम्ही जर आमच्यावर जोर जबरदस्ती कराल तर याचा उद्रेक होईल आणि तो संपूर्ण मुंबईभर होईल। त्यामुळे त्या संजय निरुपमला तुम्ही काय कंट्रोल करायचं तो करा, नाही तर आमच्यावर अशा केसेस टाकून जर तुम्ही आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केलात तर ते शक्य होणार नाही। त्यांचं म्हणणं आहे की जोर जबरदस्तीने केलेली जोर जबरदस्ती केलेली भाषा जी आहे ती व्यवस्थित शिकली जात नाही, त्याऐवजी प्रेमाने समजावून सांगा असं देखील ते म्हणतात कालच्या भाषणामध्ये। किती वर्ष प्रेमाने सांगणार? 1960 सालापासून प्रेमानेच सांगतोय त्यांना, अजून किती प्रेमाने सांगणार? जर मला असं वाटतं शाळेत पण आपल्याला शिक्षक प्रेमाने सांगायचे की बाबा भाषाशी कुठली भाषा असेल ती यायची नाही, मग जर शाळेत छडी मारली की भाषा यायची। मला असं वाटतं मराठीत एक म्हण आहे, छडी लागे छम छम विद्या ये घम घम। आता जोपर्यंत प्रेमाने सांगतो तोपर्यंत तुम्ही शिकत नव्हता। आणि मुळात विषय असा आहे, काल अनेक उत्तर भारतीय जे रिक्षा चालवणार आहेत, टॅक्सीवाले आहेत, हे आमच्या पक्षातल्या अनेक कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना भेटले। त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही भाषा शिकायला तयार आहोत, आम्ही भाषा बोलतो सुद्धा। मग जर त्या लोकांचं कुठल्याही प्रकारे त्याच्याबद्दलचं ऑब्जेक्शन नाही तर संजय निरुपमचं ऑब्जेक्शन असण्याचं कारण काय? ते लोक भाषा शिकायला तयार आहेत, ते म्हणतात आम्हाला इथे पोट भरायचं, आम्ही भाषा शिकू। संजय निरुपमला काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम कुठल्याही रिक्षेवाल्याला नाही, कुठल्या टॅक्सीवाल्याला नाही आहे। प्रॉब्लेम हे संजय निरुपम आणि शशांकराव सारख्या लोकांनाच आहे। तुम्ही काल तिकडे गेलेला नाही वापरला शब्द तो